लक्षात ठेवा हे. तुम्ही काय अमरपट्टा घेऊन आलेला नाही आहात. उद्या तुम्ही विरोधी पक्षात जाल आणि ज्यावेळेला अशा काही घटना घडतील तेव्हा तुम्ही राजकारण करू नका. तेव्हाही सांगा लोकांना की नाही नाही नैसर्गिक आहे. एक झाड पडून काय मुलगा जातो, काय माणूस जातो, एक मुलगा शाळेमधला मुलगा गटारात काय पडतोय, काय नाही म्हणे नैसर्गिक आहे. नैसर्गिक तुमचं सरकार आहे म्हणून सगळं नैसर्गिक, त्याच्यावर राजकारण करू नका, त्याच्यावर कोणी बोलायचं नाही. दुसऱ्या पक्षांची सरकार असली की हे यांचं राजकारण सुरू करणार, हा कुठचा प्रकार? त्या मिसिंग लिंकचं बाबा तिथे नशीब माणसं नाही मेली. गंमत बघा, त्या मागे 2005 ला मुंबईमध्ये आला होता ना फ्लड, ते सगळं पाणी वगैरे तुंबलं होतं. 1000 मिलीमीटर पाऊस पडला होता. 1000 मिलीमीटर. काही 2-3 तासाच्या अंतरात त्याला मुंबईची ही हालत झाली होती. 1000 मिलीमीटर. आणि आता 300-350 मिलीमीटर पाऊस पडलाय. मुंबई तशीच तुंबलेलीच आहे. तेव्हा वारे बाप वाटेल ते बोलायचे, वाटेल ते सगळी आंदोलनं करायची, पैसे खाल्ले, हे केलं ते केलं, तेव्हा राजकारण नाही. आता मुंबई तुंबली नाही, नैसर्गिक आहे. ती कोणती बाई ती गाणी म्हणायची, काय ते गाणं होतं ते, तुला मुंबईवर भरोसा नाही काय, कुठे गेली ती आता? तिचा आला व्हिडिओ. नवीन व्हिडिओ आहे का, जुनाच टाकलाय? नवीन केला असेल तर चांगलं आहे, कोणाला पाहिलेली नाही ती. पण जेव्हा तेव्हा गात होती तेव्हा सुख घेतलं. आता दुसरे जेव्हा बोलायला लागले त्यावेळेला त्रास व्हायला लागला. आता मला दुसरं कळलं नाही, मला मुख्यमंत्र्यांचं विधानसभेतलं भाषण की या मिसिंग लिंक प्रकरण हे उत्तम दर्जाचं ते काय काय कन्स्ट्रक्शन आहे वगैरे वगैरे सगळं झालं, आणि ह्याचं जर समजा कोणी राजकारण करत असेल आम्ही बघून घेऊ त्याला.